केंद्रानं नव्यानं बनवलेल्या मोटार वाहन कायद्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमधील मार्केट यार्ड परिसरामध्ये असणारी वाहनं ही थांबून राहिलेली आहेत। अनेक कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले आहेत। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे आणि आज या संपाचा दुसरा दिवस असून आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालक देखील संपावरती गेलेले आहेत आणि यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। तर सोबतच कोल्हापूरमधील मार्केट यार्ड परिसरामध्ये असणारी वाहनं ही थांबून राहिलेली आहेत। अनेक कर्मचारीही संपात सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। कोल्हापूरहून सतेज औंधकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सतेज, आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये देखील ट्रक चालकांचा संप सुरू झालेला आहे। मार्केट यार्ड परिसरामध्ये कशी परिस्थिती आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आणि अनेक कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत? नक्कीच खरं तर वाहन चालकांनी जो संप पुकारलेला आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे आणि मी सध्या आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये। या ठिकाणी खरं तर जी वाहतूक आहे ती आता पूर्णतः थांबवली गेलेली आहे। हे जे ट्रक दिसत आपल्याला या परिसरामध्ये, हे सगळे ट्रक आहेत ते खरं तर माल वाहतूक करणारे ट्रक आहेत आणि हे माल वाहतूक करणारे ट्रक या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात। हा गुड्स यार्डचा परिसर आहे आणि या गुड्स यार्डच्या परिसरामध्ये हे ट्रक आहेत ते आपला निषेध नोंदवताना पाहायला मिळतात। खरं तर केंद्र सरकारनं ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत त्या अटींच्या विरोधात हे सगळे ट्रक चालक जे आहेत, किन्नर आहेत, क्लीनर आहेत, ते सगळे एकत्र जमलेले आहेत आणि या ठिकाणी आपला निषेध जो आहे तो व्यक्त करताना दिसून येत आहेत। गेल्या काही दिवसांपासून खरं तर या विरोधात अनेक निवेदन दिल्याचं देखील सांगितलं जात आहे। मात्र तरी देखील काही जण आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना आता आपल्याला दिसून येत आहेत। आपण काही ट्रक चालक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात। काय सांगाल दादा, कशा पद्धतीने तुमचं आंदोलन होतं, काय नेमके यात मागणी आहेत? यांच्यात हे कायदा चुकीचा आहे। ड्रायव्हरकडे जर 7 लाख असते तर ड्रायव्हिंग केली नसती। ही गाढव सरकार आहे। त्या सरकारला ड्रायव्हरविषयी काही माहितीच नाही। मोदी आणि शहानं स्वतः येऊन गाडी चालवावी। यामध्ये ड्रायव्हरचे किती हाल होतात, काय ॲक्शन झालं तर पब्लिक किती मारतंय याचं भान या सरकार नाही। हे असे नालायक सरकार, एकदम दलिद्र सरकार आहे। ड्रायव्हरच्या बाजूने अजिबात काही नाही आहे। नक्कीच ह्या आपण पाहतोय ह्या सगळ्या ड्रायव्हरांच्या व्यथा आहेत आणि या व्यथा खरं तर जेन्युन असल्याचं देखील त्यांनी सांगितलं ते। त्यामुळे हे सगळे ट्रक चालक आहेत ते कोल्हापूरच्या जो मार्केट यार्डचा परिसर आहे या परिसरामध्ये एकत्र जमलेले आहेत आणि आता केंद्र सरकारच्या विरोधात खरं तर हे निषेध व्यक्त करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। या ट्रक चालकातून खरं तर हा जो परिसर आहे तो मार्केट यार्डचा, गुड्स यार्डचा परिसर आहे आणि यातून येणारी जी सगळी धान्य असेल किंवा इतर जी साहित्य असेल त्याची वाहतूक जी आहे ती केली जाते आणि अशाच पद्धतीनं खरं तर केंद्रानं हा कायदा आहे तो मागे घ्यावा, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा या सगळ्या ट्रक चालकांनी या ठिकाणी दिल्याचं दिसून येतंय। अगदी ट्रक चालक आक्रमक झालेले आहेत। मार्केट यार्ड परिसरामध्ये असणारी वाहनं ही थांबून राहिलेली आहेत आणि अनेक कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। धन्यवाद सतेज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट हे जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।